Welcome students. In this lecture we are going to learn chapter number 15, materials we use. We have learned that the new substance produced by the chemical processing of natural substance is called a man-made substance. आपण आज जे पदार्थ अभ्यासणार आहोत त्यांना मानवनिर्मित पदार्थ असं म्हटलं जातं. नैसर्गिक पदार्थावर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट सम सबस्टन्स ऑफ डेली यूज. तर या पाठामध्ये आपण आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची माहिती घेणार आहोत. वी सबस्टन्स वेअर यूज्ड अर्लियर फॉर cleaning teeth. We have seen that olden times in India, acacia bark म्हणजेच बाबळीची साल, नीम ट्विंग्स लिंबाची काडी, कोल पावडर कोळशाची पूड, ॲश म्हणजे राख, टूथ पावडर म्हणजे मंजन, सॉल्ट मीठ, पोमॅग्रॅनेट रीड म्हणजेच डाळिंबाची साल वेअर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. हे सगळे दात स्वच्छ करण्यासाठी वापरले जायचे. टुडे हावेअर अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर आर यूज्ड फॉर दिस पर्पज. पण आजकाल मात्र अनेक प्रकारचे टूथपेस्ट आणि टूथ पावडर आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. आता ही टूथपेस्ट कशी तयार केली जाते हे पाहूया. टूथपेस्ट द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट्स ऑफ ए टूथपेस्ट कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. बघा या टूथपेस्टमधील जे काही घटक आहेत ते म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे काय करतात, दातावरील घाण दूर करतात. दीज इन्ग्रेडियंट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. आणि हे घटक दाताची स्वच्छताही करतात आणि चमकदारपणा आणतात. A certain proportion of fluoride in the toothpaste helps prevent tooth decay. बघा या ठिकाणी या टूथपेस्टमध्ये अनेक पदार्थ मिसळलेला असतो तो म्हणजे फ्लोराईड. दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोराईड अतिशय गरजेचे आहे. दाताची झीज रोखली जाते या फ्लोराईडमुळे. फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स अँड द इनॅमल कव्हरिंग ऑफ टीथ. बघा फ्लोराईड हे दातावरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे. दॅन वी सी डिटर्जंट. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जर विच मीन्स टू वाईप अवे. पुसून टाकणे. वाईप अवे म्हणजे पुसून टाकणे. A detergent is a substance that clean or wipes away dirt. डिटर्जंट म्हणजेच अपमार्जक काय करते, अपमार्जक हे स्वच्छ करणारा आणि मळ काढून टाकणारा पदार्थ आहे. सोप नट म्हणजे रिटा, सोप पॉड म्हणजे शिकेकाई, सोप साबण, वॉशिंग सोडा धुण्याचा सोडा, वॉशिंग पावडर धुण्याची पावडर, लिक्विड सोप द्रव साबण, शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. हे सगळे काय आहेत, अपमार्जकेच आहेत. इन दिस एक्सपेरिमेंट टेक दिस ॲपॅरेटस ए क्लीन ग्लास बॉटल, वॉटर, ऑइल, डिटर्जंट एक्सेट्रा. बघा या प्रयोगासाठी काचेची स्वच्छ बाटली, पाणी, तेल आणि अपमार्जक इत्यादी साहित्य घ्यायचं आहे. प्रोसिजर कृती काय बघा. टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल, ॲड सम ऑइल टू इट. बघा एक स्वच्छ बाटली घ्यायची, त्यात पाणी घ्या आणि मग त्याच्यात थोडे तेल घाला. द लेयर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. तेलाचा थर पाण्यावर तरंगताना दिसेल. शेक द बॉटल विगरसली. ती बाटली जोराने हलवा. विगरसली म्हणजे जोराने. आफ्टर सम टाईम वेन द लिक्विड इन द बॉटल सेटल्स. बघा काही वेळानंतर ज्यावेळेला त्या बाटलीतील पाणी स्थिर होईल, द ऑइल विल अगेन बी सीन फ्लोटिंग ऑन द वॉटर. पुन्हा तुम्हाला ते तेल पाण्यावर तरंगताना दिसेल. नाव ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ सोल्युशन ऑफ ए डिटर्जंट टू द अबाव मिक्सचर.
मग आता तुम्ही काय करायचं आहे, डिटर्जंटचे थोडे थेंब त्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत. शेक द बॉटल विगरसली. आता पुन्हा बाटली जोराने हलवायची आहे. You will see that the water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. बघा तुम्हाला असं दिसेल पाणी आणि तेल एकजीव झालेलं आहे, होमोजिनियस एकजीव, आणि मिश्रणाचा रंग हा मिल्की म्हणजे दुधाळ झालेला आहे. वाय डज दिस हॅपन? असं का होतं समजावून घेऊया. द मॉलिक्यूल ऑफ ए डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट. बघा अपवार्जकाचे रेणू हे जास्त लांबीचे असतात आणि त्याच्या दोन्ही टोकाकडचे गुणधर्म भिन्न असतात. ए मॉलिक्यूल ऑफ ए डिटर्जंट्स होल्ड ऑन टू ए वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड अँड ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर. बघा अपमार्जकाचा हा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. ॲज ए रिझल्ट द मॉलिक्यूल ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर, आणि त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यामध्ये विरघळतात किंवा मिसळतात. दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स व्हेन वी वॉश आवर सेल्फ्स ऑर आवर सॉलिड क्लोथ्स. बळकट कपडे आणि शरीर धुताना त्याच्यावर साबणाची अशीच क्रिया होते. आवर बॉडी अँड क्लोथ्स बिकम ऑइली फॉर व्हेरियस रिझन्स सच ॲज अप्लाइंग जेल ऑर क्रीम. बघा दैनंदिन जीवनात केसांना तेल लावणे किंवा हाताला पायाला जेल, व्हॅक्सिन लावणे अशा विविध कारणामुळे आपले शरीर, कपडे तेलकट होतात. आवर बॉडी अँड क्लोथ्स बिकम ऑइली फॉर व्हेरियस रिझन्स. ऑइलिंग आवर एअर एक्सेट्रा. द ऑइली लेयर स्टिक्स फास्ट to the criss-crossing threads of the material of our clothes. बघा कपड्यामधील उभ्या आडव्या धाग्यांमध्ये हा तेलकट थर घट्ट चिटकून बसतो. सोप इज यूज्ड फॉर रिमूव्हिंग इट, आणि तो काढण्यासाठी साबणाचा वापर केला जातो. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर. बघा दोघांनाही पकडून ठेवण्याची जी साबणाचा गुणधर्म आहे, हा गुणधर्म काय करतो, सोप वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेस. बघा अशा प्रकारे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहज पसरते. द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन द सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. बघा पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता असे म्हणतात. सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे पृष्ठ सक्रियता. अँड द सबस्टन्स इज सेड टू बी अ सर्फॅक्टंट. डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह. आता अपमार्जके हे पृष्ठ सक्रिय असतात. वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मिनेशन. बघा या ठिकाणी या पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे थ्रेड्स तयार होणे. देन वी सी नॅचरल डिटर्जंट. नैसर्गिक अपमार्जके आपण अभ्यासणार आहोत. सोप नट म्हणजेच रिटा, सोप पॉड, शिकेकाई आर द नॅचरल डिटर्जंट इन कॉमन यूज. बघा हे निसर्गनिर्मित अपमार्जके म्हणून वापरली जातात. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. Soap nut and soap pod do not have any harmful effect on human skin or on silk and woolen thread and clothes. बघा शिकेकाई आणि रिटा यांचा मानवी त्वचेवर, रेशमी व लोकरी धाग्यांवर, कपड्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. दॅन वी सी मॅनमेड डिटर्जंट. आता आपण मानवनिर्मित अपमार्जके पाहणार आहोत. फर्स्ट इज वी सी सोप. सोप इज ए मॅनमेड डिटर्जंट. साबण हा मानवनिर्मित अपमार्जक आहे. विच हॅज बीन इन यूज सिन्स एशियन्स टाईम. अगदी हा पूर्वीच्या काळापासून वापरला जातो. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हायटेड इन द वेस्ट अबाउट 2000 इयर ॲगो. बघा या साबणाचा शोध पाश्चिमात्य देशामध्ये सुमारे 2000
हजारो वर्षापूर्वी लागला असे म्हटले जाते. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. बघा, त्या काळामध्ये साबण तयार करण्यासाठी प्राण्याची चरबी आणि लाकडाची राख वापरली जायची. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप. सध्या विविध प्रकारचे साबण आपल्याला पाहायला मिळतात. टाइप्स ऑफ सोप. हार्ड सोप इज यूज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. तर कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरला जातो. इट इज ए सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. हा तेलामलाचा सोडियम क्षार असतो. दॅन सेकंड टाईप इज सॉफ्ट सोप इज यूज्ड फॉर बाथिंग. आणि मऊ साबण हा आंघोळीसाठी वापरला जातो. इट इज ए पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो. इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. बघा, यामुळे अंगाची आग होत नाही. इरिटेशन, आग होणे. इन द हार्ड वॉटर ऑफ ए वेल और ए ट्यूबवेल सोप डज नॉट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स ए स्पूम. बघा, विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. स्पूम म्हणजे साका. ॲज अ रिझल्ट सोप लॉस इट्स क्लिनिंग प्रॉपर्टी. आणि त्यामुळे साबणाचा अपमार्जकाचा गुणधर्म